हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीचा 7th लेसन मेन्स्युरेशनमधील बेसिक ऑफ प्रॅक्टिस सेट 7.1 पाहणार आहोत. आता याच्यामध्ये आपल्याला 3 डायमेन्शनल फिगर आणि त्यांचे फॉर्म्युले पाहायचे आहेत. 3 डायमेन्शनल फिगर इज अ सॉलिड ऑब्जेक्ट दॅट ऑक्युपाइज स्पेस अँड हॅज 3 डिस्टिंक्ट मेजरमेंट्स लेंथ, विड्थ अँड हाईट. फॉर एक्झाम्पल पहा क्युबॉइड. आता इथे क्युबॉइड ही काय आहे, 3 डायमेन्शनल फिगर आहे. आता या क्युबॉइडला पहा लेंथ, ब्रेड्थ आणि हाईट ही काय 3 डिफरंट मेजरमेंट्स आहेत. म्हणजेच ही फिगर काय आहे, क्युबॉइड आहेत. ज्या फिगरला काय असतील 3 डिस्टिंक्ट मेजरमेंट्स असतील ती फिगर काय असणार आहे, 3 डायमेन्शनल फिगर असणार आहे. आता इथे मी एक क्युबॉइडची फिगर घेतलेली आहे. हा काय आहे, क्युबॉइड आहे. ही काय आहे, या क्युबॉइडची लेंथ आहे. ही काय आहे, क्युबॉइडची ब्रेड्थ आहे. आणि ही जी आहे ही काय आहे, क्युबॉइडची हाईट आहे. म्हणजेच या ऑब्जेक्टला काय 3 डिस्टिंक्ट मेजरमेंट्स आहेत, लेंथ, ब्रेड्थ अँड हाईट. म्हणजेच ही काय आहे, 3 डायमेन्शनल फिगर आहे. आता क्युबॉइडला किती सरफेसेस असतात पहा. हा 1 सरफेस, हा खालचा 2, हा 3, हा 4, हा 5 अँड हा 6. म्हणजेच क्युबॉइडला किती सरफेसेस असतात, 6 सरफेसेस असतात. आणि प्रत्येक सरफेस हा काय असतो, रेक्टँग्युलर शेप असतो. आता येथे मी क्युबॉइडची फिगर काढलेली आहे. क्युबॉइड इज मेड अप ऑफ 6 सरफेसेस. ईच सरफेस इज अ रेक्टँगल. आणि प्रत्येक सरफेस हा काय असतो, रेक्टँगल असतो. क्युबॉइडचा प्रत्येक सरफेस हा रेक्टँगल असतो. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर पहा, हा काय आहे, रेक्टँगल आहे. हा पण काय आहे, रेक्टँगल आहे. हा पण काय आहे, रेक्टँगल. म्हणजेच क्युबॉइडचा प्रत्येक सरफेस हा रेक्टँगल असतो. आता टोटल सरफेस एरिया, जर आपल्याला क्युबॉइडचा टोटल सरफेस एरिया काढायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, प्रत्येक सरफेसचा काय करावं लागेल, एरिया काढावा लागेल आणि त्याची काय करावी लागेल, ॲडिशन करावी लागेल. म्हणजेच आपल्याला टोटल सरफेस एरिया मिळेल. आता जर आपल्याला प्रत्येक सरफेसचा एरिया काढायचा असेल तर वरच्या सरफेसचा एरिया आपण कसा काढणार, लेंथ इंटू ब्रेड्थ. खालच्या सरफेसचा एरिया आपण कसा काढणार, लेंथ इंटू ब्रेड्थ. म्हणजे वरचा आणि खालची बाजूचा एरिया काय येईल, लेंथ इंटू ब्रेड्थ, लेंथ इंटू ब्रेड्थ. आता या साईडचा एरिया काय येईल पहा, लेंथ इंटू हाईट. या साईडचा एरिया काय येईल, लेंथ इंटू हाईट. म्हणजे 2 टाइम्स काय येईल, लेंथ इंटू हाईट. आता आपण ही साईड घेतली तर या साईडचा एरिया काय येईल पहा, ही काय आहे ब्रेड्थ आणि ही काय आहे हाईट. म्हणजेच ब्रेड्थ इंटू हाईट. या साईडला सुद्धा काय येईल पहा, ब्रेड्थ इंटू हाईट. म्हणजेच 2 टाइम्स लेंथ इंटू ब्रेड्थ येईल, 2 टाइम्स लेंथ इंटू हाईट येईल, 2 टाइम्स ब्रेड्थ इंटू हाईट येईल. आणि या सगळ्यांची टोटल केल्यानंतर आपल्याला काय मिळेल, टोटल सरफेस एरिया. आता LB प्लस LB काय येईल, 2LB. LH प्लस LH काय येईल, 2LH. BH प्लस BH काय येईल, 2BH. आता याच्यातून आपल्याला काय कॉमन काढता येईल पहा, 2 कॉमन काढता येईल. 2 कॉमन काढल्यानंतर ब्रॅकेटमध्ये काय येईल, LB प्लस L प्लस हे BH आपण आधी घेतलेलं आहे, BH प्लस LH. म्हणजेच फॉर्म्युला काय मिळाला आपल्याला, टोटल सरफेस एरियाचा 2 ब्रॅकेटमध्ये LB प्लस BH प्लस LH. आता फॉर्म्युला आपण लक्षात कसा ठेवणार पहा, LBH लिहून घ्यायचं आहे आपल्याला. क्युबॉइडला काय असतं, लेंथ, ब्रेड्थ अँड हाईट. आता फॉर्म्युला कसा लक्षात ठेवायचा, 2 ब्रॅकेटमध्ये काय घ्यायचं, प्रथमे LB घ्यायचं, LB प्लस त्यानंतर काय घ्यायचं, हे BH. त्यानंतर काय घ्यायचं, हे LH प्लस LH. LB प्लस BH प्लस LH. अशा प्रकारे आपण फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. आता लॅटरल सरफेस एरिया. लॅटरल सरफेस एरिया म्हणजे काय, हा वरचा सरफेस एरिया आणि हा खालचा सरफेस एरिया सोडून हे जे 4 सरफेस आहेत, 1, 2, 3 आणि 4, या सरफेस एरियाची टोटल केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, लॅटरल सरफेस एरिया. मग आता हा काय, लेंथ इंटू ब्रेड्थ. हा खालचा काय, लेंथ इंटू ब्रेड्थ. हा सोडून हे जे रिमेनिंग आहेत 4 सरफेसेस यांची ॲडिशन करायची आहे. म्हणजेच येथे काय येईल, लेंथ इंटू हाईट, लेंथ इंटू हाईट. येथे काय येईल, ब्रेड्थ इंटू हाईट. येथे पण काय येईल, ब्रेड्थ इंटू हाईट. म्हणजेच लॅटरल सरफेस एरिया काय मिळेल आपल्याला, LH प्लस LH प्लस BH प्लस BH. लेंथ इंटू हाईट 2 टाइम्स येईल, ब्रेड्थ इंटू हाईट 2 टाइम्स येईल. LH प्लस LH 2LH प्लस BH प्लस BH काय येईल, 2BH. आता याच्यातून काय कॉमन काढू शकतो पहा आपण, 2H हे आपण कॉमन काढू शकतो. आता याच्यातून 2H काढल्यानंतर काय राहील, L. याच्यातून 2H काढल्यानंतर काय राहील, B. म्हणजेच 2H ब्रॅकेटमध्ये L प्लस B. लॅटरल सरफेस एरियाचा फॉर्म्युला काय मिळाला आपल्याला, 2H ब्रॅकेटमध्ये L प्लस B.
आता व्हॉल्यूम कसं काढायचं पहा, लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट. क्युबाईडचं व्हॉल्यूम कसं काढायचं, लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट. लेंथ काय आहे एल, ब्रेड्थ काय आहे बी, हाईट काय आहे एच. म्हणजेच फॉर्म्युला काय मिळेल आपल्याला, व्हॉल्यूम इज इक्वल्स टू एल इंटू बी इंटू एच. आता नेक्स्ट फिगर काय आहे, क्यूब. येथे मी क्यूबची फिगर काढलेली आहे. आता क्यूबमध्ये काय असणार आहे, लेंथ ब्रेड्थ आणि हाईट काय असणार आहे, इक्वल असणार आहे. आता इथे क्यूबची लेंथ काय आहे एल. क्यूब इज मेड अप ऑफ 6 सरफेसेस. क्यूबला सुद्धा किती सरफेस असणार आहेत, 6 सरफेसेस असणार आहेत. ईच सरफेस इज अ स्क्वेअर. आणि क्यूबचा प्रत्येक सरफेस हा काय असणार आहे, स्क्वेअर असणार आहे. आता क्यूबचा टोटल सरफेस एरिया किती येईल पहा. आता हा क्यूब आहे, क्यूबचा प्रत्येक सरफेस हा काय असणार आहे, स्क्वेअर असणार आहे. अशा प्रकारे स्क्वेअर असणार आहे. आता क्यूबला किती सरफेसेस असतात, 6 सरफेसेस असतात. आता आपण स्क्वेअरचा एरिया कसा काढतो, साईड स्क्वेअर. आता क्यूबची साईड काय आहे एल, म्हणजेच काय येईल एलचा स्क्वेअर. एका स्क्वेअरचा सरफेस एरिया किती मिळाला आपल्याला, एल स्क्वेअर. असे किती सरफेस आहेत, 6. म्हणजे याला 6ने मल्टिप्लाय करायचं, 6 एल स्क्वेअर. म्हणजेच आपल्याला टोटल सरफेस एरिया काय मिळेल, 6 एल स्क्वेअर. टोटल सरफेस एरिया काय येणार, 6 एल स्क्वेअर. म्हणजेच एका स्क्वेअरचा एरिया काय असणार, एल स्क्वेअर. असे किती आहे, 6 स्क्वेअर आहेत. म्हणजे 6 स्क्वेअरचा एरिया किती येईल, 6 एल स्क्वेअर. द लॅटरल सरफेस एरिया. लॅटरल सरफेस एरिया म्हणजे काय, वरचा सरफेस एरिया आणि खालचा सरफेस एरिया सोडून रिमेनिंग काय असणार आहेत, 4 सरफेस असणार आहेत. त्याची काय करायची आपल्याला, ॲडिशन करायची आहे. मग एका स्क्वेअरचा सरफेस एरिया किती असणार आहे, एल स्क्वेअर. असे किती सरफेस असणार आहेत, 4. वरचा आणि खालचा सोडले तर किती सरफेस राहतील, 4. म्हणजेच 4 इंटू एल स्क्वेअर किती येईल, 4 एल स्क्वेअर. आता व्हॉल्यूम कसा काढायचा, लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट. आता लेंथ ब्रेड्थ आणि हाईट इक्वल असणार आहेत. म्हणजे आपण काय घेणार, एल इंटू एल इज इक्वल्स टू एल क्यूब. म्हणजेच व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय मिळाला, एल क्यूब. नेक्स्ट फिगर काय आहे, सिलेंडर. आता इथे मी सिलेंडरची फिगर काढलेली आहे. आता सिलेंडरला किती सरफेसेस असतात, 3 सरफेसेस असतात. आता इथे मी एक छोटी जार घेतलेली आहे. याचा शेप कसा आहे पहा, सिलेंडरिकल शेप आहे. याचा हा जो वरचा सरफेस आहे हा काय सर्क्युलर आहे. याचा जो खालचा सरफेस आहे हा पण काय आहे, सर्क्युलर सरफेस आहे. आणि याचा जो मधला हा जो सरफेस आहे हा काय आहे, कर्व्ड सरफेस आहे. म्हणजेच सिलेंडरला किती सरफेसेस असतात, 3 सरफेसेस असतात. हा एक सर्क्युलर, हा खालचा एक सर्क्युलर आणि हा जो मधला आहे हा कर्व्ड सरफेस. सिलेंडर इज मेड अप ऑफ 3 surfaces. Base surfaces are circular in shape. It also has curved surface. आता जर याचा टोटल सरफेस एरिया काढायचा असेल तर काय करावं लागेल आपल्याला, या सर्क्युलर सरफेसचा एरिया प्लस या सर्क्युलर सरफेसचा एरिया प्लस या कर्व्ड सरफेसचा एरिया. आता सर्क्युलर सरफेसचा एरिया कसा काढायचा, पाय आर स्क्वेअर प्लस या सर्क्युलर सरफेसचा एरिया पाय आर स्क्वेअर. या कर्व्ड सरफेसचा एरिया कसा काढायचा, पेरिमीटर इंटू हाईट. आता हा सर्क्युलर कर्व्ड सरफेस आहे. मग पेरिमीटरचा फॉर्म्युला काय आहे, 2 पाय आर आणि हाईट किती आहे एच. म्हणजेच 2 पाय आर एच. म्हणजेच पाय आर स्क्वेअर प्लस पाय आर स्क्वेअर प्लस 2 पाय आर एच. आता पाय आर स्क्वेअर प्लस पाय आर स्क्वेअर काय येईल, 2 पाय आर स्क्वेअर प्लस 2 पाय आर एच. आता याच्यातून काय कॉमन काढू शकतो आपण, 2 पाय आर कॉमन घेतला आपण तर ब्रॅकेटमध्ये काय येईल, या आर स्क्वेअरमधला एक आर येईल आणि येथे 2 पाय आर काढल्यानंतर काय राहील एच. म्हणजेच काय येईल, 2 पाय आर ब्रॅकेटमध्ये आर प्लस एच. कर्व्ड सरफेस एरिया. आता कर्व्ड सरफेस एरिया काढण्यासाठी फॉर्म्युला काय सांगितला, पेरिमीटर इंटू हाईट. पेरिमीटर इंटू हाईट. पेरिमीटर सर्क्युलर सरफेस एरिया आहे, सर्क्युलर कर्व्ड सरफेस एरिया आहे. मग पेरिमीटरसाठी फॉर्म्युला काय आहे, 2 पाय आर इंटू हाईट किती आहे एच. म्हणजेच 2 पाय आर एच. कर्व्ड सरफेस एरिया इज इक्वल्स टू 2 पाय आर एच. आता व्हॉल्यूम कसा काढणार आपण, बेस इंटू हाईट. बेस काय आहे, पाय आर स्क्वेअर इंटू हाईट एच. म्हणजेच व्हॉल्यूम काय येईल, पाय आर स्क्वेअर एच. आता नेक्स्ट फिगर काय आहे, कोन. आता इथे मी कोनची फिगर काढलेली आहे. आईस्क्रीमचा कोन तुम्ही पाहिलेला असेल. आता कोनला किती सरफेसेस असतात, 2 सरफेसेस असतात. एक हा सर्क्युलर सरफेस आणि हा जो आहे हा काय असणार आहे, कर्व्ड सरफेस. आता इथे मी कोन तयार केलेला आहे पहा. आता कोनला हा एक काय असणार आहे, सर्क्युलर सरफेस आणि हा काय असणार आहे पहा, हा जो आहे हा कर्व्ड सरफेस. A cone has 2 surfaces. Base surface is circular in shape. It also has curved surface. आणि हा काय आहे, कर्व्ड सरफेस. आता ही जी कोनच्या व्हर्टेक्सपासून या सर्क्युलर सरफेसच्या सेंटरपर्यंत
ही जी लाईन आहे ही काय आहे याची परपेंडिक्युलर हाईट, आणि ही जी तिरकी आपल्याला लाईन दिसते ही काय असणार आहे या कोणची स्लॅन्ट हाईट, आणि ही काय असणार आहे या सर्क्युलर सरफेसची रेडियस. आता स्लॅन्ट हाईट कशी काढायची पहा. आता इथे पहा हा काय झालेला आहे राईट अँगल ट्रायंगल. आता या राईट अँगलच्या समोरची ही साईड काय असणार आहे हायपोटेन्यूस. म्हणजेच काय मिळेल आपल्याला फॉर्म्युला L² = H² + R². पायथागोरस थिरम आपल्याला माहिती आहे. हायपोटेन्यूसचा स्क्वेअर = रिमेनिंग 2 साईडच्या स्क्वेअरची सम, म्हणजेच L² = H² + R². आपल्याला Lची व्हॅल्यू काढायची आहे. आपण काय करू दोन्ही साईडचे स्क्वेअर रूट घेऊ, टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ द साईड्स. म्हणजेच आपल्याला फॉर्म्युला काय मिळेल L = √H² + R². याचा स्क्वेअर रूट L येईल, याचा स्क्वेअर रूट काय येईल √H² + R². म्हणजेच आपल्याला फॉर्म्युला काय मिळाला स्लॅन्ट हाईट L = √H² + R². आता कर्व्ड सरफेस एरिया, कोणचा कर्व्ड सरफेस एरिया काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे πRL. टोटल सरफेस एरिया. आता कोणचा टोटल सरफेस एरिया आपण कसा काढणार, हा जो सर्क्युलर सरफेस एरिया याचा एरिया प्लस या कर्व्ड सरफेसचा एरिया. आता या सर्क्युलर सरफेसचा एरिया काय असणार आहे πR², आणि कर्व्ड सरफेस एरिया काय आहे πRL. मग टोटल सरफेस एरिया = सर्क्युलर सरफेस एरिया प्लस कर्व्ड सरफेस एरिया. सर्कलचा आपण एरिया कसा काढतो πR² प्लस कर्व्ड सरफेस एरिया πRL. आता याच्यातून काय कॉमन काढू शकतो आपण πR कॉमन काढल्यानंतर इथे काय राहील R, नाही इथे काय राहील πR कॉमन काढल्यानंतर L, म्हणजेच πR ब्रॅकेटमध्ये R + L. म्हणजेच टोटल सरफेस एरियासाठी काय फॉर्म्युला मिळाला πR ब्रॅकेटमध्ये R + L. आता नेक्स्ट काय आहे व्हॉल्यूम कसं काढणार आपण कोणचं पहा. फॉर्म्युला काय आहे कोणचं व्हॉल्यूम काढण्यासाठी 1/3 × बेस एरिया × परपेंडिक्युलर हाईट. बेस काय आहे सर्क्युलर आहे, म्हणजे याचं एरिया काय ना πR² × परपेंडिक्युलर हाईट काय आहे H. म्हणजेच आपल्याला फॉर्म्युला काय मिळेल 1/3 πR² × H, म्हणजेच 1/3 πR² H. कोणत्या व्हॉल्यूमसाठी फॉर्म्युला काय मिळाला 1/3 πR² H. आता नेक्स्ट फिगर काय आहे स्पियर हॅज ओनली वन कर्व्ड सरफेस. स्पियरला काय असतो ओनली वन कर्व्ड सरफेस. फॉर एक्झाम्पल हा बॉलचा शेप काय आहे स्पियर. आता याला काय आहे ओनली वन कर्व्ड सरफेस. आता स्पियरचा सरफेस एरिया कर्व्ड सरफेस एरियासाठी फॉर्म्युला काय आहे 4 × एरिया ऑफ सर्कल 4 × πR². एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला काय πR², म्हणजेच 4 × πR². काय येईल 4πR². म्हणजेच सरफेस एरिया = 4πR². व्हॉल्यूम कसं काढणार आपण, याच्यामध्ये आपल्याला दोन ठिकाणी 3 ॲड करायचं आहे. 4च्या खाली एक 3 येईल आणि R² ठिकाणी R³ येईल. म्हणजेच व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय येईल 4/3 πR³. या 4च्या खाली एक 3 आणि या ठिकाणी एक 3, म्हणजेच 2 3 काय होतील ॲड होतील 4/3 πR³. आता हेमिस्पियर म्हणजे काय या स्पियरचा हाफ पोर्शन. आता हेमिस्पियरला किती सरफेसेस असणार आहेत 2 सरफेसेस असणार आहेत. एक हा कर्व्ड सरफेस आणि एक हा सर्क्युलर सरफेस. आता याचा कर्व्ड सरफेस एरिया कसा काढणार आपण पहा. आता स्पियरचा सरफेस एरियासाठी फॉर्म्युला काय आहे 4πR². या 4चा काय करायचा हाफ करायचा, म्हणजेच काय मिळेल 2πR². हेमिस्पियरचा कर्व्ड सरफेस एरियासाठी फॉर्म्युला काय असेल 2πR². स्पियरचा 4πR² आणि हेमिस्पियरचा 2πR². आता टोटल सरफेस एरिया कसा काढणार आपण, हा कर्व्ड सरफेस एरिया प्लस या सर्क्युलर सरफेसचा एरिया. सर्क्युलर सरफेसचा एरिया काय πR² आणि कर्व्ड सरफेस एरियाचा फॉर्म्युला काय 2πR². म्हणजेच टोटल सरफेस एरिया = कर्व्ड सरफेस एरिया प्लस एरिया ऑफ सर्कल. कर्व्ड सरफेस एरिया काय आहे 2πR² आणि एरिया ऑफ सर्कल काय येईल πR². म्हणजेच 2πR² + πR² किती येईल 3πR². म्हणजेच टोटल सरफेस एरियाचा फॉर्म्युला काय मिळाला आपल्याला 3πR². कर्व्ड सरफेस एरिया 2πR² आणि टोटल सरफेस एरिया 3πR². आता व्हॉल्यूमसाठी काय फॉर्म्युला येणार आहे. आता स्पियरचा व्हॉल्यूमसाठी काय फॉर्म्युला आहे 4/3 πR³. या 4चा फक्त काय करायचा हाफ करायचा, म्हणजेच काय 2/3 πR³. हेमिस्पियरचा व्हॉल्यूमसाठी फॉर्म्युला काय येईल 2/3 πR³. अशा प्रकारे फॉर्म्युले कसे तयार झाले आहेत हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे आणि सगळे फॉर्म्युले पाठ करायचे आहेत.
थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.